महाड तालुक्यातल्या मांडले इथे धरण प्रकल्प होतोय, त्यामुळे पुढच्या काळात जमीन विकू नका, नोकरीपेक्षा शेतीतूनच तुम्हाला दुप्पट उत्पन्न मिळेल असा विश्वास मंत्री गोगावलेंनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावरती येत आहेत. या दौऱ्यात ते खासदार सुनील तटकरेंच्या सुतारवाडी या निवासस्थानी भेट देणार आहेत. या भेटीमुळे रायगड पालकमंत्रीपदावरती परिणाम होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तुळजापूरच्या आमदारांनी नेहमीच विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम केलं अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली. विकास कामांना निधी स्थगितीसाठी राणा जगजितसिंह पाटील जबाबदार असल्याचा आरोप निंबाळकरांनी केला. रत्नागिरीतून नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करायला अनिल परमांनी भाग पाडलं होतं. हा अटक केलेला क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय. याची परतफेड ज्या दिवशी करेन त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन, कुणालाही सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. यावेळी शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत ठाकरेंवरती निशाणा साधला. काही लोक बंगल्यात बसून एफबी खेळतात, एफबी म्हणजे फुकट बाबूराव अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान मी पण एफबी आहे, एफबी म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर असा टोला त्यांनी लगावला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा इथल्या फार्म हाऊसवरती अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा संपन्न झाला. यावेळी शरद पवारांचा अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. सहकुटुंब दर्शन घेत त्यांनी प्रार्थना केली. महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 100 दिवस कृती आराखडा अभियानामध्ये सांस्कृतिक कार्य, जलसंपदा आणि सार्वजनिक आरोग्य विभागांनी हाती घेतलेल्या योजना उपक्रमांची पूर्तता करत सरस कामगिरी केली आहे. तर महिला आणि बालविकास, नगरविकास, शालेय शिक्षण आदी 22 विभागांना जेमतेम 35% उद्दिष्टांची पूर्तता करता आली. सोलापुरात दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी वैयक्तिक निधीतून मृत मुलींच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाखांची मदत केली. तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आयुक्तांनी सांगितलेलं मृत्यूचं कारण खोटं असून दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाल्याचा दावा जयकुमार गोरेंनी केला. महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. राज्यातील शेतजमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी राबवण्यात आलेल्या सलोखा योजनेला मुदतवाढ देत पुन्हा ती सुरू करण्याचे आदेश शासनानं दिलेत. आमदार किशोर पाटील यांनी ही माहिती दिली. या योजनेमुळे बांधकाम मजुरांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीआधी साईबाबांकडे केलेली प्रार्थना पूर्ण झाल्यामुळे आभार मानण्यासाठी ते शिर्डीत आले होते. या दौऱ्यात माजी खासदार सुजय विखेंनी चिराग पासवान यांच्या वाहनाचं सारथ्य केलं. संसदेनं नुकत्याच पारित केलेल्या वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या 10 याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयात 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या याचिकेचा देखील समावेश आहे. घरगुती सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ विक्रोळीमध्ये ठाकरे गटाच्या सुनील राऊतांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र आंदोलनासाठी परवानगी न घेता रस्ता अडवला आणि पोलिसांच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यासह पदाधिकारी आणि 300 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलाय. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये 4 दिवसांपासून भीषण उष्णता जाणवतेय. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा उष्म्यानं कहर केला असून कित्येक जिल्ह्यातील तापमान विक्रमी 50 अंशांच्या दिशेनं झेपावतंय. गुरुवारी नंदुरबारमध्ये सर्वाधिक 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला आणि जळगावचा पारा 44 अंशांच्या घरात गेला. मुंबई ते नाशिकपर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे. मुंबई ते नाशिक दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावरती समांतर रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवार किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. भरती संबंधी सविस्तर माहिती www.joinindiaarmy.nic.in या संकेतस्थळावरती देण्यात आली आहे. राज्यभर एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना आज धरणातील पाणी साठ्यात सुद्धा घट होते. राज्यातील धरण साठा सध्या 42.86% पोहोचलाय. आणि या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणीपुरवठा विभागानं स्थितीचा आढावा घेतला. राज्यामध्ये सर्वाधिक 65 टँकर पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्याखालोखाल साताऱ्यामध्ये 40 टँकर आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब कुटुंबांना राज्य सरकारकडून मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो। या योजनेमध्ये अनेक अपात्र कार्डधारक लाभ घेत असताना राज्य सरकारनं आता 6 वर्षांनंतर अपात्र आणि वाढीव उत्पन्न असलेल्या कुटुंबियांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेतून सुमारे 25 लाख लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेतून वगळले जाणार आहेत। राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतोय। गेल्या 6 वर्षात तब्बल 960 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या 6 वर्षांची आकडेवारी बघता 2024 मध्ये सर्वाधिक 733 मृत्यू उष्माघातामुळे झालेत। राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्याचा आदेश सरकारनं काढलाय। परंतु मुंबई महानगर प्रदेशात HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणं कठीण होत आहे। तसंच अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबर प्लेट वेळेवरती उपलब्ध होत नसल्याचं काही वाहन मालकांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये टँकर असोसिएशननं पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतल्या सुमारे 2000पेक्षा अधिक बांधकामांच्या साईट्सना बसणार आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रस्ते कामांसाठी निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या बांधकामावरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठा 32% पोहोचलाय। पालिकेनं वॉर्ड स्तरावरती बेकायदा नळ जोडण्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे। यावेळी नळ जोडणी अधिकृत नसल्यास पाणीपुरवठा खंडित होणार आहे। पाणी चोरीला आळा घालण्यासाठी पालिकेनं ही धडक मोहीम हाती घेतली। धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील मिठागरांची 256 एकर जमीन देण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे। मात्र या जमिनी CRZ क्षेत्रात येत नाहीत, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली। कोकण रेल्वे मार्गावरती पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो। परिणामी प्रवासाचा वेळ हा 2 ते 4 तासांनी वाढतो। असं असताना सुद्धा मेल एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटात सुपरफास्टचा अधिभार प्रवाशांकडून वसूल केला जातो। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हे वेळापत्रक लागू होण्यापूर्वी रेल्वेनं तिकीट यंत्रणेमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जाते। कांदा लागवडीचा यंदा राज्यभर विक्रम नोंदवला गेलाय। राज्यभरात यंदा तब्बल 6.51 लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा लागवड झाली। ती गतवर्षीच्या तुलनेत 1,87,000 हेक्टर क्षेत्रानं अधिक आहे। कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा टप्पा असलेल्या वर्सोवा भाईंदर विस्तार प्रकल्पाला सध्या गती मिळाली आहे। मात्र याचा परिणाम नैसर्गिक अधिवासावरती होण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारीवरती याचा परिणाम होऊन मासेमारी बंद होईल याची भीती असल्यामुळे मच्छीमार संघटनांनी प्रकल्पाला विरोध केलाय। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 या भुयारी मार्गिकेच्या BK सिटी वरळी या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे। गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी स्पीड बोटीच्या प्रवाशांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे जेटी व्यवस्थापनाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जाते। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 5 स्थानकं पूर्ण झाली आहेत। मात्र पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यामुळे इथल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यातही काही स्थानकांवरील काम ठप्प असून अमृत भारत योजना केवळ कागदावरतीच राहिलेली आहे। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये भारतात आणण्यात आलंय। राणाचा ताबा NIAनं घेतल्यानंतर त्याला NIAच्या पटियाला हाऊस विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। NIAच्या वतीनं वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आणि या प्रकरणाशी संबंधित तथ्य न्यायालयामध्ये सादर केली। NIAचे वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयाला सांगितलं की विद्यमान पुरावे आणि इतर तथ्यांची पुष्टी करण्यासाठी राणाची 20 दिवसांच्या कोठडीच्या चौकशीची मागणी केली आहे। तर न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात CISF सह निमलष्करी दलांचे जवान तैनात ठेवण्यात आले होते। NIA ने 20 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी। कोर्ट ने 18 दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए और ये डायरेक्ट किया है कि कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें। क्या राणा को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा, VC के थ्रू ऐसी कोई नहीं, फिजिकली ही पेश किया जाएगा। सर NIA ने कुछ ऐसा आर्ग्यूमेंट दिए हैं कि उसको मुंबई ले जाना पड़ेगा या मैं इस चीज़ पे कमेंट नहीं कर सकता क्योंकि कोर्ट ने स्ट्रिक्ट डायरेक्शंस दिए हैं कि इस केस के बारे में डिस्कस। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतोय. गेल्या 6 वर्षात तब्बल 960 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातासंदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तथापि गेल्या 6 वर्षांची आकडेवारी बघता 2024 मध्ये सर्वाधिक 733 मृत्यू उष्माघातामुळे झालेत. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठी वाढ झाली असून पारा 44 अंशांवरती गेलाय. वाढत्या उन्हामुळे केळीच्या खोडांमधनं केळीचे घड गळून पडतायत. यात शेतकऱ्यांचं दररोज 1000 रुपयांचं नुकसान होत आहे. नागपुरातल्या बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडल्यामुळे नागपूरकरांना मोठ्या संतापाला सामोरं जावं लागतंय. 24 डिसेंबर 2024 पासून वाहतूक बंद असून या पुलाच्या दुरुस्तीचं काम जुलैपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. बुटीबोरी उड्डाणपूल 3.5 वर्षातच खचला होता. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलं. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. पत्रकार क्षेत्रातल्या डिजिटल मीडियातील आव्हानं आणि इतर गोष्टींवरती या राज्य अधिवेशनामध्ये चर्चा झाली. अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात थेट पंतप्रधानांचं मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला 5000 पत्र पाठवण्यात येणार आहेत. यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं मोहीम राबवली. याबाबत आतापर्यंत 1,500हून अधिक पत्र आणि तक्रारी आल्या आहेत. यवतमाळच्या वणी शहरातील काही रस्त्यांच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल असल्यामुळे नागरिक वैतागलेत. नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी पुन्हा पोल हटवण्याची मागणी लावून धरली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. 3 मे आणि 10 मे या कालावधीत 3 मे ते 10 मे या कालावधीत हा जन्मोत्सव साजरा होणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 186 कोटी रुपयांचा नफा झालाय. थेट नेट एनपीए 0% आलाय. तर 5 वर्षांसाठी ठरवलेलं उद्दिष्ट 3 वर्षातच पूर्ण झालंय. बँकेचा एकूण व्यवसाय 16,000 कोटींवर गेलाय. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळला सन 2024-25 मध्ये 113 कोटींचा नफा झाला. गोकुळच्या इतिहासामध्ये प्रथमच गोकुळला विक्रमी नफा झालाय. सध्या भारत सरकारनं तेल आयात कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा वापरण्यासाठी मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिलंय. 2022-23 मध्ये केवळ 1 दशलक्ष टन मका इथेनॉलसाठी वापरला गेला होता. पण 2023-24 मध्ये तो 7 दशलक्ष टनांपर्यंत वाढला आणि 2024-25 मध्ये तो 13 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईतील विशेषतः दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं दक्षिण मुंबईतल्या 6 रस्त्यांवरती पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. यातून पार्किंगचा काही प्रमाणात प्रश्न सुटेल आणि महापालिकेची सुमारे 7 कोटी रुपयांची कमाई होईल. दापोलीच्या अंजर्ले खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून खाडीतील वाळू काढण्यात येत असल्यामुळे वाळू माफियांवरती कारवाई करण्याची मागणी होतीये. गेटवे ऑफ इंडियाजवळच्या कुलाबा इथल्या नवीन प्रस्तावित जेट्टीला मुंबई हेरिटेज समर्थन समितीनं दिलेली परवानगी रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात येते. या प्रकल्पामुळे वारसा स्थळालाच धोका निर्माण होईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या 5000 चालकांचे गतवर्षी चालक परवाने निलंबित झालेत. यानंतरही जागोजागी बेशिस्त वाहन चालकांचं दर्शन घडत असून त्यांच्यामुळे इतरांचे जीव धोक्यात येत आहेत. चालकांना प्राणापेक्षा फोनच प्रिय झाल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शिस्त लावण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. पुण्यातील 826 किलोमीटरचे रस्ते विना पदपथ आहेत. या रस्त्यावरती अतिक्रमणांनी विळखा घातलाय. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वर्षातील 3 महिन्यात 62 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या रेल्वेच्या दगडी पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीचा मृत्यू कशानं झाला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा इथे धावीरदेव महाराज यांची यात्रा संपन्न झाली. धावीरदेव महाराज मंदिर ते संपूर्ण म्हसळा शहर दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. धाराशिवच्या येरमाळ इथे येरडेश्वरी देवीची यात्रा उद्यापासून सुरू होते. या यात्रेसाठी यंदा 15 लाखांच्या जवळपास भाविक येरमाळा नगरीमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनानं वाहतूक मार्गात मोठे बदल केलेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. पश्चिम रेल्वेच्या माहीम ते बांद्रे स्थानकादरम्यान नव्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी आज आणि उद्या 2 टप्प्यात रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवेवरती मोठा परिणाम होणार असून एकूण 334 लोकल फेऱ्या
रद्द करण्यात आले आहेत। या ब्लॉकमुळे चर्चगेटहून रात्री 10:30 नंतर सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल सांताक्रूज ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरती धावतील। त्यामुळे या काळात महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड या स्थानकांवरती लोकल थांबणार नाहीत। त्याचसोबत काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेत। काही गाड्यांची सेवा दादर बोरिवलीपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे। गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड, संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक आहे। याबाबतचे आदेश महारेरानं बिल्डरांना जारी केलेत, तर या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना 50,000 दंड ठोठावला जाणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे। त्यामुळे 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता आहे। हा पूल बंद केल्यानंतर दादर पश्चिमच्या सर्व रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे। मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MST CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली आहे। त्यानुसार PCB ग्रुपची CET 9 एप्रिलपासून सुरू झाली। पहिल्या दिवशी 43,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। दोन्ही सत्रात मिळून 46,778 जणांनी नोंदणी केली होती। त्यातील 22.55% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अशी माहिती CET सेलनं दिली। एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे। फक्त 56% वेतन मिळाल्यामुळे एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकारने या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानं शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशानं काम सुरू केलं असून यासाठी क्रिझल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं ऐन उन्हाळ्यात एसी लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा करतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। कोकणातील आंबा बागायतदारांच्या हापूसला आता GIचं संरक्षण मिळाल्यामुळे बनावट हापूस आंबा ओळखणं सहज शक्य होणार आहे। अशा प्रकारे व्यावसायिकांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। आतापर्यंत 1,845 जणांना GI टॅग मिळालेले, तर आंब्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। राज्यातील 1,06,680 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र 1,850 शाळांनी ही प्रक्रिया अद्याप सुरूच केली नसल्याचं SCERTच्या अहवालातनं समोर आलंय। त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेला दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवीची उद्या सर्वात मोठी चैत्र यात्रा होते। या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावरती लाखो भाविक दाखल झालेत। गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरामध्ये यात्रेआधीच डोंगर न्हाऊन निघालाय। बीडमध्ये जलजीवन मिशन ही योजना जिल्हा परिषदेअंतर्गत राबवली जाते, परंतु राज्यामध्ये या योजनांची विदारक स्थिती आहे। 50,000 केवळ 23,000 योजनांचं काम पूर्ण झालंय। अद्यापही 26,000 योजनांचं काम अपूर्ण आहे। तसंच 470 योजनांचं काम अजून सुरू झालेलं नाही। राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅग योजना राबवण्यात येत असून या योजनेमध्ये आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालाय। या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील 75% लाभार्थ्यांना ओळख क्रमांक मिळालेला आहे। किल्ले रायगडावरती शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन कार्यक्रम होणार आहे। यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावरती येणार असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महामार्गावरती शनिवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात निवासी प्रकल्पांच्या किमती 9% वाढल्या आहेत। ठाणे इथे 17%, बेंगळुरूमध्ये 15% आणि पुण्यात 10%, दिल्लीमध्ये 5% वाढ झाली आहे। मुंबई आणि नवी मुंबईतील घरांच्या किमती 3% कमी झाल्या आहेत। भारताची इंडिगो जगातील सर्वात मोठी एअरलाइन्स बनली आहे। ही हवाई वाहतूक कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनली आहे। कंपनीनं डेल्टा एअरलाइन्स आणि रायनएअर या जागतिक कंपन्यांना मागे टाकून हा किताब या सप्ताहात अल्पकाळासाठी पटकावलाय। सोन्याचे दर पुन्हा वधारलेत। 1,900 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीच्या भावात 3,500 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 93,500 रुपयांवर पोहोचली आहे। 2030 पर्यंत देशात नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 60% वाढण्याची शक्यता आहे। वाहनांमध्ये CNGचा वापर, स्वयंपाकासाठी गॅस इंधन आणि औद्योगिक कारणांसाठी वाढत्या वापरामुळे नैसर्गिक वायूचा वापर लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे।
क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरतोय. आरबीआय आकडेवारीनुसार एनपीए म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडनं डिफॉल्ट केलेली रक्कम डिसेंबर 2024 मध्ये 28.42% वाढली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड थकबाकी 500% पोहोचली आहे. घरमालक आमच्याच धर्माचा असावा असं म्हणणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयानं चांगली चपराक दिली. तसंच नियमानुसार घर रिकामं करण्याचा सहकार अपील कोर्टाच्या आदेशाला न्यायालयानं स्थगिती दिल्याचं समोर आलंय. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला सिन्नर तालुक्यातील रोडी गावाजवळ अपघात झालाय. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बस उलटली. या 13 प्रवासी आणि वाहक असे 14 जण जखमी झालेत. क्रेनच्या साह्यानं ही बस काढण्यात आली. व्यापार युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रीज आणि स्मार्टफोन यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. भायखळ्यामध्ये वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुद्धा घट झाली आहे. गेल्या 3 वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21% घटली. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावते. परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 784 गावं आणि वाड्यांना टँकरच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतंय. प्रभादेवी पूल बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी तसंच त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलंय. त्यामुळे 15 एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल 20 महिने हा पूल बंद असणार आहे. स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये नागरिकांची पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे जलसंपदा विभागाला देण्यात येणाऱ्या रकमेत सुद्धा वाढ झाली आहे. या खर्चामध्ये गेल्या 5 वर्षात 4 पटींची वाढ झाली आहे. 2020-21 पर्यंत येणारे 55 कोटींचं बिल 2024-25 मध्ये 202 कोटींवरती पोहोचलंय.